उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात सिन्नरचे सुपुत्र संदीप ठोक यांना वीरमरण आले। संदीप हे सिन्नरमधील खंडागळी गावचे रहिवासी होते। 2 महिन्यांपूर्वी संदीप यांची देहरादून येथून उरीला बदली झाली होती। उरी इथं ते कुक म्हणून कार्यरत होते। संदीप खंडागळी गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळते। 2 महिन्यांपूर्वी उरीला त्यांची बदली झाली होती आणि आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। योगेश, संदीप हे नाशिकचे असल्याचं आपल्याला सांगण्यात येते, मात्र नाशिकमधल्या कोणत्या भागातून ते होते आणि काय अधिक पार्श्वभूमी यांची सांगण्यात येईल? सिन्नर परिसरातल्या खंडागळी गावचे शेती करतात आणि या मुलाचं आपल्या कॅटरिंगच्या व्यवसायावर हे मिळवत आपण म्हणू शकतो त्याला कुक म्हणून तो त्या याच्यामध्ये जॉईन झाला, लष्करात जॉईन झाला। देवळाली कॅम्पमध्ये त्याची भरती झालेली होती आणि नुकतंच 2 महिन्यापूर्वी देहरादूनमध्ये सर्व्हिस करत असताना नुकतीच त्याची बदली उरी इथं झाली आणि हा अपघात या ठिकाणी घडलेला आहे। बेस कॅम्पवर हा हल्ला झाल्यामुळे बेस कॅम्पवर कार्यरत असताना संदीपचा मृत्यू झाला आणि त्यामध्ये तो शहीद झालेला आहे। त्या ठिकाणी तो शहीद झालेला आहे। एकूणच त्याच्या गावामध्ये इकडे शोककळा पसरलेली आहे, मात्र अजूनपर्यंत कुठलीही इन्फॉर्मेशन जी आहे ती लष्कराने या ठिकाणी दिलेली नाही आणि त्याचबरोबर त्यांचा मृतदेह जो आहे तो या ठिकाणी कसा आणला जाईल यावरही अजून काही चर्चा झालेली नाही। पण हे लवकरच नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण तयारी या ठिकाणी करून ठेवली आहे आणि जशी सूचना या ठिकाणी येईल ती पूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात येईल असं त्यांनी म्हटलं। निश्चितच योगेश, तर सिन्नरच्या सुपुत्राच्या जाण्याने त्याच्या गावावरती शोककळा पसरली आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।